दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. ज्ञान प्रबोध या ग्रंथाच्या सत्रामध्ये आपल्या सर्व वाचनिकांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. ह्यापूर्वीचं जे शेवटचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे, ह्यापूर्वी मी जो ज्ञान प्रबोध या ग्रंथावरील शेवटचा व्हिडिओ अपलोड केला, तो व्हिडिओ म्हणजे श्रीमूर्ती वर्णनाचा होता. श्रीमूर्तीच्या वर्णना संदर्भातील ओव्यांचं आपण अध्ययन केलं आणि आजच्या या सत्रामध्ये पण आपण श्रीमूर्तीच्याच अवयवांचं जे वर्णन आहे, ज्या ओव्यांमध्ये ते वर्णन आलेलं आहे, त्याचं आपण अध्ययन करणार आहोत. आजच्या या ज्ञान सत्रामध्ये आपण ओवी क्रमांक 438 यापासून पुढील ओव्यांचं अध्ययन करणार आहोत, ज्यामध्ये स्वामींच्या उदराचं, स्वामींच्या उदरावरील नाभी कमळाचं, रोमावळीचं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. ज्ञानप्रबोध ग्रंथ जो आहे, तो ग्रंथ कुणी तयार केला, हा ग्रंथ रचला कुणी, हे मी हा ग्रंथ चालू करत असताना सांगितलेलं होतं. तरी पण पुनश्च एकदा सांगतो, कारण बऱ्याच महिन्यानंतर मी ज्ञान प्रबोध ग्रंथातील ओव्यांचा अर्थ सांगण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. तर या ग्रंथाचे जे कर्ते, रचयिते, ते विश्वनाथ बास बाळापूरकर, ज्यांनी 12 खांडीची स्थापना केली. 12 खांडी कुणासाठी स्थापन केल्या? ज्यांना माहूरला जाता येत नाही त्यांच्यासाठी 12 खांडी त्यांनी तयार केल्या. म्हणजे 12 खांडी केल्या म्हणजे माहूर केल्यासारखं आहे, आणि माहूर केलं म्हणजे सर्वच तीर्थ नमस केल्यासारखे आहेत, मग कुठेही जाण्याची गरज नाही, असं त्या माहूर या महास्थानाचं महात्म्य आहे. हे काही वेगळं सांगण्याची गरज तुम्हाला नाही. परंतु आपल्या माळवा पंथामध्ये अंधविश्वास म्हणा, अज्ञानीपणा म्हणा, किंवा काही तुम्हाला जे योग्य वाटेल तो शब्द वापरा, परिस्थिती अशी झालेली आहे, लोक 12 खांडी करून जातात परंतु माहूरला जात नाहीत. ज्यांना माहूरला जाता येते त्यांची गोष्ट करतो मी. माहूरला जाता येते तरी पण त्या खेटा कोणत्या करतील? 12 खांडीतल्या एखाद्या खांडीच्या खेटा करतील, त्या खांडीच्या ठिकाणी एखादा नवस करतील, खांडी म्हणा, उपखांडी म्हणा, जे काही आहेत. तर असं अज्ञान वाढत चाललेलं आहे, आणि या अज्ञानामधून बाहेर येण्याची मनस्थिती ना वासनिकांची आहे ना संत महात्म्यांची आहे. परिस्थिती आहे ती सांगितली. आणि या विषयाकडे कशामुळे आलो आपण, की ग्रंथाचे रचयिते कोण, तर ते विश्वनाथ बास बाळापूरकर हे ग्रंथाचे रचयिते आहेत. तर आपण आजच्या या ग्रंथाला सुरुवात करूया. दंडवत हो. मी ईश्वरानंद मुनी अमृते उर्फ ईश्वरदास महानुभाव, आपल्या सर्वांना परिचित नाव म्हणजे ईश्वरदास महानुभाव. तर आज मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो या ज्ञानप्रबोध ग्रंथाच्या व्हिडिओच्या मालिकेमध्ये. आजची पहिली ओवी आहे ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 438. तिये माया नदीचा पोटी भरे, कैवल्य आले पुरे, म्हणोनी भवरा नाभिकारे लावण्याचा. तिये माया नदीचा पोटी भरे, कैवल्य आले पुरे. त्या माया नदीच्या पोटी भर आलेला आहे, पूर आलेला आहे. कशाचा पूर आलेला आहे? तर कैवल्याचा पूर आलेला आहे.
म्हणजे मायापूर जे आहे, मायापुरामध्ये कैवल्याचं स्वरूप अवतरलेलं आहे, कैवल्यच जणू काही तिथे अवतरलेलं आहे. तर त्या कैवल्य रूपाचा पूर आलेला आहे असं विश्वनाथ बास म्हणतात. भणोनी भवरा नाभिकारे लावण्याचा पूर आलेला आहे म्हटल्यानंतर नदीची परिस्थिती काय असते आपण सर्वजण जाणू शकतो. पूर आला म्हटलं की त्या नदीमध्ये भरपूर असं पाणी येते, त्या नदीमध्ये भवरे तयार होतात, त्या नदीमध्ये गावाच्या गावं वाहून जातात, भयंकर परिस्थिती असते, बरोबर की नाही. तर तसं कवी इथे म्हणतात की त्या पुरामध्ये भवरे तयार झाले. ते भवरा म्हणजे कोणता आहे? नाभिकारे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे पूर आहे, जे श्रीमूर्ती आहे, त्यामध्ये जे नाभी आहे, ती नाभी म्हणजे जणू काही भवरा आहे असं कवी त्या नाभी कमळाचं, त्या नाभीचं वर्णन करतात. तो भवरा कशाचा आहे? तर लावण्याचा जणू काही भवरा आलेला आहे. जेथोनी निगावा सहसा नाही योगियांची मानसा, तेने मोक्ष पावोनी ऐसा उरिजे जीवे. जेथोनी निगावा सहसा नाही योगियाची मानसा. तिथे एकदा गुंतल्यानंतर म्हणजे भगवंताच्या श्रीमूर्तीचं स्मरण करताना ज्यावेळेस योगियांचं मन त्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी वेचल्या जाते, गुंतल्या जाते, ते कसं गुंतते? तर निगावा नाही सहसा. तिथून त्या योगियांचं मन निघत नाही. इतकी ते श्रीमूर्ती सुंदर आहे, लावण्याने युक्त आहे की योगी एकदा ध्यान करत बसले म्हणजे त्या श्रीमूर्तीच्या ध्यानातून सहसा ते लवकर बाहेर निघत नाहीत, असं आपल्याला विश्वनाथ बासांना सांगायचं आहे. हे विश्वनाथ बास आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तेने मोक्ष पावणी ऐसा उरिजे जीवे. मग असं ज्या योग्यांचं मन त्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी गुंतलेलं आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी ज्या योगियांचं, ज्या साधकांचं, ज्या वासनिकांचं मन गुंतलेलं आहे, त्यांची पुढं परिस्थिती काय होणार? या ध्यानाची परिणिती कशामध्ये होणार ते पुढे सांगतात. तेने मोक्ष पावणी ऐसा उरिजे जीवे. असं जर आपण ध्यान केलं परमेश्वराचं तर आपल्याला नक्कीच मोक्ष मिळेल. उरिजे जीवे. हा जीव नक्कीच त्या मोक्षाच्या ठिकाणी जाईल. आणि हा जीव उरिजे जीवे, जीवत्व काय उरणार आहे का या जीवाचं? काही उरणार नाही. जीवत्व त्रुटी होईल असं देवाने सूत्रपाठामध्ये सांगितलेलं आहे. तळीची हानी तिल्या वरीची पडे उतरडी गडबडी सूत्रपाठामध्ये आलेलंच आहे. जीवत्वाची त्रुटी सांगितली, अन्यथा दानाची त्रुटी सांगितली, आद्यमळाची त्रुटी सांगितली की नाही. तर तशी इथं जीवाच्या जीवत्वाची त्रुटी होते आणि हा जीव मोक्षाला जातो. किंवा यामध्ये पण पाठभेद आलेला आहे. एका पाठामध्ये असं आलेला आहे, तेने मोक्ष पावणी ऐसा नुरिजे जीवे. एकदा या जीवाला मोक्ष मिळाला, नुरिजे जीवे म्हणजे जीवाच्या ठिकाणचं जीवत्व उरतच नाही. अविद्या बंधनापासून मुक्त होतो हा जीव, जीवत्वापासून मुक्त होतो, मतित्रयापासून मुक्त होतो, 5 पिशे जे आहेत त्यापासून
हा जीव मुक्त होतो, एवढं त्या ध्यानाचं सामर्थ्य आहे. असं ध्यान आपण त्या श्रीमूर्तीचं केलं पाहिजे, तर मुक्ती आहे. नाही तर हल्ली काय झालं, कोणीतरी असं सांगायला बसते की भागवत कथा 7 दिवस ऐकली म्हणजे मुक्ती मिळते, आणि मग गावोगावी मोठ्या संख्येने भागवत कथेचं आयोजन होते. लोकांना वाटते आम्ही घरी बसून भागवत कथा ऐकली म्हणजे आम्हाला मुक्ती मिळणार. आता तुम्ही विचार करा, ती भागवत कथा अहोरात्र ज्या शुकदेवाने सांगितली, ज्या परीक्षिती राजाला, त्या परीक्षिती राजाने किती ध्यान देऊन तल्लीन होऊन ती कथा ऐकली, त्यावेळेस कुठे त्यांना मोक्ष मिळाला? अहोरात्र, अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस 24 तास, एवढा तल्लीन तो राजा झालेला होता परीक्षिती. तर तशा तल्लीनतेने आपण देवाची कथा ऐकतो का? 7 दिवसामध्ये आपण 24 तास दिलेत का? 7 दिवसाचे जर 24 तास आपण गणित केलं तर तेवढा वेळ आपण दिलाय का? नाही दिला. मग मुक्ती कशी मिळणार? म्हणून विश्वनाथ बास काय म्हणतात, ज्यांनी पूर्ण आयुष्य देवाचं ध्यान करण्यामध्ये काळ व्यतीत केलेला आहे, पूर्ण आयुष्य त्यामध्ये घातलेलं आहे परमेश्वराचं स्मरण करण्यामध्ये, अशा जीवांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचं जीवत्व उरत नाही. त्यामुळं असा मनामध्ये संभ्रम ठेवू नका, 7 दिवसाची भागवत कथा ऐकली मला मोक्ष मिळणार, तर असं कधी होत नसते. जे घेऊनी भक्तीची तरी, आरती सिरगती मायापुरी, ते तरोणी पैलपारी, केवळ सुखा मिळती. जे घेऊनी भक्तीची तरी, जे तारून नेणारी आहे भवसंसाराच्या या सागरातून, ती तरी म्हणजेच नाव. तर ती नाव कशाची आहे? भक्तीची. म्हणजे भक्ती जर आपण केली, भक्ती रूपी नावेमध्ये, होडीमध्ये आपण जर बसलो आणि आयुष्यभर भक्ती केली, तरी रिगती मायापुरी, आरतीसी रिगती मायापुरी. आपण जर भक्ती करत राहिलो तरच मनामध्ये आपल्या आरती उत्पन्न होणार आहे की देवा तूच मला प्राप्त झाला पाहिजे. तर अशी आरती भक्तीमुळे निर्माण होते, तशी भक्ती आपण केली पाहिजे, तरच मग आपण त्या ईश्वराच्या सन्निधानी जाऊ. रिगती मायापुरी म्हणजे ईश्वराचं सन्निधान आपल्याला लाभेल, कर्माचं क्षालन होईल, नंतरच आपल्याला मोक्ष मिळेल. ते तरोणी पैल पारी, केवळ सुखा मिळती. तर असे जे वासनिक मंडळी म्हणा, साधू मंडळी म्हणा, वासनिक मंडळीला जर पूर्ण अशी भक्ती करायची असेल तर संन्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणून वासनिक ही पूर्व अवस्था आहे, आणि जो संन्यासी आहे, जो भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे 24 तास अष्टोप्रहर, असा जो संन्यासी आहे ही उत्तर अवस्था आहे. तर अशा भक्तीमध्ये तल्लीन झालेलेच व्यक्ती पुढे भविष्यामध्ये ईश्वराच्या सन्निधानामध्ये जाऊ शकतात. आणि अशी ईश्वराच्या सन्निधानामध्ये जाऊन जर परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं तरच तरोणी पैल पारी, भवसागर रूपी या संसारातून आपण तरुण जाऊ, भवसागराच्या पैल पाराकडे जाऊ. म्हणजे भवसागर आपण ओलांडून ईश्वराकडे जाऊ. तिथे जाऊन काय होणार आहे? पुढे सांगतात, केवळ सुखा मिळती. केवळ, केवळ या शब्दाचा अर्थ काय? निखळ, त्यामध्ये कोणतीही मिश्रता नाही.
त्याला केवळ असं म्हणावं, केवळ सुखा मिळती. आनंदाची सुखाची परिभाषा करताना मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की सुख कशाला म्हणतात? दुःख मिश्रित सुख ते सुख बोलिये, सुखाची व्याख्या. आणि इथं केवळ सुख प्राप्त होणार आहे आपल्याला, आपण जर परमेश्वराची अष्टोप्रहर भक्ती केली तर केवळ सुख म्हणजे काय? केवळ सुख कशाला म्हणतात? तर आनंदाला म्हणतात. निरतिशय सुख तो आनंद बोलिजे. ज्या सुखामध्ये दुःखाची मिश्रता नाही, दुःखाचा लवलेश नाही, अशा सुखाला आनंद म्हणतात. आणि आनंद हा परमेश्वराचा समानार्थी शब्द आहे. म्हणजेच विश्वनाथ बासांना हे सांगायचं आहे, आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे, ईश्वर प्राप्ती होणार आहे. हा एवढा गुह्य अर्थ विश्वनाथ बासांनी या ओळीमध्ये सांगितलेला आहे. सर्रास जर युट्यूबवर बघितलं आपण तर भजन, कोणते कीर्तन असतील, कोणते कार्यक्रमाचे व्हिडिओ असतील, खूप चालतात. खूप लोक ध्यान देऊन बघतात. 5-5 हजार व्ह्यूज येतात, 10-10 हजार, लाखो व्ह्यूज येतात. पण ज्या गोष्टी खरंच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवतील अशा गोष्टी ज्या व्हिडिओमध्ये आहेत, असे तत्व ज्या व्हिडिओमध्ये असतात, ते व्हिडिओ जास्त लोक बघत नसतात. पण असे व्हिडिओ जर तुम्ही पाहणारे असाल तर तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही जे ब्रह्मविद्येचा गाभा आहे, तो गाभा इथे या व्हिडिओच्या माध्यमातून आत्मसात करत आहात. बाकीचे बरेच मोकळे प्रवचन चालतात चॅनलवर बऱ्याच, त्याच्यामध्ये पण खूप व्ह्यूज असतात. कारण काय? मोकळ्या प्रवचनामध्ये पुढची व्यक्ती मोकळी बोलते आणि तुम्ही मोकळा ऐकणारे. पण इथे आपलं जे चॅनल आहे महानुभाव प्रतिती पंथ, हे जे चॅनल आहे, या चॅनल मध्ये एकही व्हिडिओ सहसा तुम्हाला असा मिळणारच नाही, नाहीच म्हटलं तरी चालेल, की मी बसलो आणि मोकळे गप्पा मारल्या तुमच्या सोबत. मी कधीही तुमच्या समोर प्रस्तुत होतो तर कोणता तरी महत्वपूर्ण ग्रंथ घेऊन येतो. मी हे बघत नाही की चला जास्त व्ह्यूज आले पाहिजे, मोकळ्या गप्पा मारू. नाही, मला माझ्या दर्शकांना, माझ्या वासनिकांना, माझ्या अच्युत गोत्रीय बांधवांना ते जे वेळ खर्च करत आहेत त्या वेळेचा मोबदला चांगला द्यायचा आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेस महत्वपूर्ण असे ग्रंथ घेऊन येत असतो. आज हा ग्रंथ आहे ज्ञानप्रबोध, आणि हा ज्ञानप्रबोध ग्रंथ खूप महत्वाचा आहे. आणि ह्याच ग्रंथाच्या या 2 ओव्यामध्येच तुम्ही बघा किती सखोल अर्थ कवींनी सांगितलेला आहे. आणि मी जे हे व्हिडिओ तयार करतो, या व्हिडिओचा अर्थ समजण्यासाठी, व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला थोडासा डोक्याला ताण द्यावा लागतो, डोक्याचा कीस पाडावा लागतो, तर ह्या ओव्यांचा अर्थ तुम्हाला समजतो. आणि बरेच काही आपले असे वासनिक असतात, ते म्हणतात कुठे डोक्याला ताण घ्या, म्हणून ते जास्त काही लक्ष व्हिडिओकडे देत नाहीत. परंतु जे लक्ष देत नाहीत, जे कष्ट घेत नाहीत समजून घेण्यासाठी, ते सखोल अशा ज्ञानापासून वंचित राहतात, हे मात्र निश्चित. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जर चांगलं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्ही बघा. प्रत्येक व्हिडिओ कोण्यातरी ग्रंथाला धरूनच मी तयार केलेला असतो, कोण्यातरी ग्रंथाला प्रमाण धरून त्या ग्रंथाचं वाचन करूनच ते अर्थ सांगितलेले असतात. नाही तर मोकळं बोलायला बसल्यानंतर तर माणूस गप्पा मारायला लागल्यावर 2 घंटे कसे गेले ते समजत नाही. काय मोठी गोष्ट आहे का गप्पा मारणं? म्हणून प्रत्येक व्हिडिओ माझा या चॅनलवर ध्यान देऊन पाहत जा. तुम्हाला प्रत्येक क्षणाचा उत्तम मोबदला मी देणार आहे. पैशाचा मोबदला नाही बरं का. हल्ली आपल्या इकडे मोबदला म्हटलं की ज्याच्या त्याच्या डोक्यामध्ये पैशाचा विचार चालू असतो. मग साधू, संत, महात्मे, वासनिक, उपदेशी, नामधारक कोणी असो, सहसा जास्त असंच चालू आहे. मोजके काही लोक असतील ज्यांच्या डोक्यामध्ये भगवंताचे विचार असतात, ईश्वराचं स्मरण असते, असेही काही असतात. पण बहुतांश असं झालेले. तर माणसाने चिंतन भगवंताचं केलं पाहिजे, तरच त्याचं काहीतरी फळ आपल्याला मिळेल.
हा तेथील भाव साधावया, बोधत्रये रेखा उमटलिया, तिया नाव पावलिया त्रिवळी ऐसे. हा तेथील भाव साधावया, बोधत्रय रेखा उमटलिया. भगवंताच्या ठिकाणी जो भाव आहे, जो त्रयंश रूपी भाव आहे, जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे, माया, सद्ब्रह्म आणि ईश्वर स्वरूप हे 3 अंश आहेत, याला त्रयंश म्हणतात. तर जणू काही हा जो त्रयंशाचा भाव आहे तो साधावया, तो आपल्या सर्व साधकांना दाखवण्यासाठी जणू काही भगवंताच्या श्रीमूर्तीवर बोधत्रय रेखा उमटलिया. ज्ञान भक्ती वैराग्याच्या रेखा म्हणा किंवा त्रयंश स्वरूप असते भगवंताचं, याचा बोध आपल्याला द्यावा यासाठी त्या त्रिरेषा आहेत असं समजून घ्या. असे 2 अर्थ इथे आपल्याला दिसतात. तिया नाव पावलिया त्रिवळी ऐसे. त्रिरेषा श्री कंठी मिरवे, त्रिरेषा उदरा. त्रिरेषा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीकंठावर पण उमटलेल्या होत्या आणि त्रिरेषा उदरावर पण होत्या. तर ह्या 3 रेषा ज्या श्रीकंठावर आहेत ते आपल्याला त्रयंशाचा बोध देण्यासाठी जणू काही आहेत असं समजून घ्या. आणि उदरावरच्या ज्या त्रिरेषा आहेत त्या जणू काही ज्ञान भक्ती वैराग्य हे दर्शवण्यासाठी जणू काही भगवंतांनी त्या त्रिरेषा धारण केलेल्या आहेत असंही आपण समजू शकतो. तिया नाव पावलिया त्रिवळी ऐसा. त्रिवळी ऐसे, त्या त्रिरेषांचं नाव असं त्रिवळी असं झालेलं आहे असं कवी म्हणतात. की भीतरी कारुण्य उचंबळले, आनंद जळ हे लावले, ते तरंग रूपे उमटले अगाधा दोंदावरी. की भीतरी कारुण्य उचंबळले, भगवंताच्या उदरामध्ये कारुण्य गुण उचंबळलेला आहे, आनंदाचं जळ हेलावलेलं आहे. हेलावणे कशाला म्हणतात? हेलावणे म्हणजे जणू काही समजा पाण्याचं भांड आहे, पूर्ण भरलेलं नाही, कमी आहे, गळवट भांड आहे. ज्यावेळेस ते आपण डोक्यावर घेऊन चालतो पाणी असं हलते आणि पाणी बाहेरही पडते कधी मधी, तर त्याला म्हणतात हेलावणे. तर इथे कवी म्हणतात की भगवंताच्या उदरामध्ये जणू काही आनंदाचं जळ हेलावलेलं आहे आणि ते जणू काही तरंग उमटलेले आहेत अगाधा दोंदावरी. त्रिरेषा म्हणजे जणू काही भगवंताच्या पोटावर तरंग उमटलेले आहेत. अशा त्या त्रिरेषा शोभून दिसत आहेत. तेथोनी माया क्षेत्री उल्लासे, ब्रह्म बीज अंकुरैले जैसे, श्याम रोमावळी मिसे मज पांता. तेथोनी माया क्षेत्री उल्लासे, ब्रह्म बीज अंकुरले जैसे. तिथून माया क्षेत्री उल्लासे. माया क्षेत्र म्हणजे काय? मायापूर. मायापूर म्हणजे काय? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची श्रीमूर्ती. तर त्या मायापुराच्या ठिकाणी ब्रह्मबीज अंकुरले जैसे. ब्रह्मबीज, इथे ब्रह्म हा शब्द चिदब्रह्मासी वाचक आहे. चित ब्रह्म म्हणजे चैतन्य ब्रह्म. तर पोटावर जे बारीक रोमावळी निघालेली आहे
रोमावळी म्हणजे काय? केश. जे श्याम रोमावळी निघालेली आहे दोंदावर. कवी म्हणतात ते मला बघताना असं वाटलं की जणू काही ब्रह्मबीज म्हणजे चैतन्य ब्रह्म जी आहे, चिदब्रह्म जी आहे, तीच तिथे अंकुरलेली आहे की काय. की तया प्रकृती स्वरूपा माझारी तमासे निरंतरी ते अनंते अधिष्ठिल्या बाहिरी पडिले कुटिळ भावे. की तया प्रकृती स्वरूपा माझारी तमासे निरंतरी. जी प्रकृती म्हणजे जी माया आहे त्या मायेच्या स्वरूपा माझारी म्हणजे स्वरूपामध्ये तमासे निरंतरी, तम विभाग हा निरंतर आहे. ते अनंते अधिष्ठिलिया बाहेरी पडले कुठळे भावे. ते अनंते अधिष्ठिलिया बाहेरी म्हणजे त्या भगवंताने जणू काही त्या तमालाच अधिष्ठिलेला आहे बाहेर. त्या रोमावळीच्या मिशे, त्या रोमावळीच्या रूपाने पडिले कुटिळ भावे. कपटी भाव आहे तिथे, म्हणून त्या रोमावळीला बाहेर काढलेला आहे, बाहेर टाकलेलं आहे असं आपण बोलू शकतो. रूप लक्ष्मीचे वेलाउळ तैसे घन नीट वक्षस्थळ जेथ लाभे प्रेमाचे फळ आर्ता व्यवसायात्मिका. रूप लक्ष्मीचे वेलाउळ, भगवंताचं जे शरीर आहे, जे श्रीमूर्ती आहे, ते कसं आहे? रूप लक्ष्मीचे वेलाउळ. रूप लक्ष्मीच जणू काही ते वेलाउळ म्हणजे बंदर आहे, बेट आहे. तैसे घननीट वक्षस्थळ, भगवंताची छाती कशी आहे? घननीट वक्षस्थळ म्हणजे जसं देवाची श्रीमूर्तीचं वर्णन करताना म्हणतात भगवंताचे वक्षस्थळ कसे विशाळ आहेत, पहिलवान लोकांचे, मल्ल लोकांचे जसे असतात तसे ते वक्षस्थळ म्हणजे छाती आहे भगवंताची. घन म्हटलं की काय? भरीव शरीर आलं, पाणी भाताचं शरीर नाही. जसं आपण बघतो 1-1 क्विंटलचे माणसं असतात, 100-100, 100-125 किलोचे माणसं असतात, पूर्ण अंगावर अशी चरबी लोंबते. तर त्या माणसाचं शरीर आपण म्हणू शकतो का घनवट शरीर आहे, मजबूत शरीर आहे, भरीव शरीर आहे असं म्हणू शकत नाही. त्यांचं शरीर पाणी भाताचं. तर इथे देवाची छाती कशी आहे? घन म्हणजे कशी? मजबूत छाती आहे. ज्याप्रमाणे एखादा व्यायाम करणारा व्यक्ती असतो, त्याचं शरीर कडक झालेलं असतं व्यायाम करून, त्याप्रमाणे भगवंताची छाती पण अशी घट्ट आहे. जेथ लाभे प्रेमाचे फळ आर्ता व्यवसायात्मिका. जिथे प्रेमाचं फळ प्राप्त होते, कोणाला? आर्ता व्यवसायात्मिका. जे व्यवसायी लोक आहेत त्यांना तिथे प्रेमाचं फळ प्राप्त होते. आता प्रश्न असा पडतो, आता व्यवसायी लोक म्हटल्यानंतर कोणते? आता हे असे व्यवसाय करणारे आहेत की बाबा एवढे पैसे टाकले की एवढे परत. व्यवसाय झाला ना, की एवढे पैसे तुम्ही टाका आणि तुम्हाला रिटर्न मध्ये तुम्हाला आम्ही 100% परतावा देऊ. मग असा व्यवसाय करायचा का? कारण हल्ली आपण जिकडे तिकडे बघतोय हाच व्यवसाय खूप झालेला आहे. कुठे कार्यक्रमात जा, कुठेही जा, कोणाच्या मौतीला जा, कोणाच्या दसव्याला जा, जिथे तिथे हीच चर्चा. पैसा 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 आणि पैसा. व्यवसायच व्यवसाय झालेला आहे. मग आता जे विश्वनाथ बाळापूरकर म्हणतात की व्यवसायात्मिक आपण झालो पाहिजे, व्यवसाय आत्मसात केला पाहिजे आपण. मग हा व्यवसाय कोणता आहे? हा असा व्यवसाय आहे का आता चालू आहे तसा? तर तसा नाही म्हणाले. कसा व्यवसाय आहे मग? आर्ता व्यवसायात्मिका. जी आर्त भावना आहे, जी आरती आहे प्रत्येकाच्या मनामध्ये,
त्याचा व्यवसाय करायचा आहे आपल्याला भगवंतासोबत. भगवंताला म्हणायचं आहे, देवा तूची व्हावा, तूची भेटावा, मला दुसरं काही नको. मी जे माझं इथं देह समर्पित केलेलं आहे, हे जे जीवन समर्पित केलं, तन समर्पित, मन समर्पित, धन समर्पित, जीवन समर्पित, हे जे मी केलेलं आहे हे फक्त तुझ्यासाठी आहे आणि तू मला भेटला पाहिजे. असा व्यवसाय करायचा आहे आपल्याला देवासोबत. तर हा व्यवसाय आपल्याला नक्कीच ऊर्ध्वगामी करेल. असा व्यवसाय विश्वनाथ बास बाळापूरकर आपल्याला करायला सांगत आहेत. म्हणून असं व्यवसायात्मक आपण असलो पाहिजे, तरच आपल्याला लाभे प्रेमाचे फळ, तरच आपल्याला ईश्वर प्राप्ती होणार आहे, अन्यथा ईश्वर प्राप्ती होणार नाही. की ते कारुण्य जीवन भरित, हृदय कमळयुक्त, गुणधर्मादी आळीउळी सेविजत, माया सरोवर. की ते कारुण्य जीवन भरित, भगवंताची छाती कशी आहे, हृदय कसं आहे भगवंताचं ते सांगतात. की ते कारुण्य जीवन भरित, हृदय कमळयुक्त, कारुण्य रूपी जीवनाने भरलेलं आहे ते हृदय. कारुण्य रूपी जीवन, जीवन म्हणजे कशाला म्हणतात? जल ही जीवन आहे. हिंदीमध्ये म्हण आहे की नाही, जल ही जीवन आहे. म्हणजेच कारुण्य रूपी जळाने ते हृदय भरलेलं आहे. त्या हृदयामध्ये कारुण्य रूपी जळ भरलेला आहे. त्या हृदयामध्ये ते हृदय कमळयुक्त आहे. गुणधर्मादी अळीउळ सेविजत, माया सरोवरी. मायापूर हे सरोवर आहे. त्या मायापुरामध्ये हृदयरूपी कमळ उमललेलं आहे भगवंताचं. त्या हृदयरूपी कमळाच्या मध्ये जे गुणधर्मादी परागकण आहेत, ते अलिवळ म्हणजे जे भोंगे असतात, ते सेविजती, गुणधर्माचं सेवन करत आहेत भगवंताच्या ठिकाणी, भगवंताचे गुणधर्म ग्रहण करत आहेत. त्याप्रमाणे ते भक्तजन वागत आहेत. असे ते अलिवळ म्हणजे भोंगे आहेत, ज्यांना ईश्वराची आरती निर्माण झालेली आहे. असे ते भोंगे. भोंगे म्हणजे कोण? जे साधक भगवंताच्या गुणधर्माच्या ठिकाणी आकर्षित झाले, असे ते साधकांना अलिवळ म्हणजे भोंग्यांचा समूह बोललेला आहे इथे. तर असे ते माया सरोवरामध्ये जे उमळलेलं कमळ आहे, हृदय रूपी कमळ, त्या कमळामधले गुणधर्म हे अलिवळ घेत आहेत. तो देव ऋषिकेशू, जीवा कारणे लोवसू, तो हृदय दिसे मोसू, स्तोम मिसे. तो देव ऋषिकेशू, तो भगवंत कसा आहे? ऋषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांवर ज्यांचं नियामकत्व आहे, असे ते ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ऐश म्हणजे त्याच्यावर ऐश्वर्य असणारे. सर्व इंद्रियाचा ताबा ज्यांच्याकडे आहे, नियामकत्व ज्यांचं आहे, त्यांनाच ऋषिकेश म्हणतात. परंतु आपली परिस्थिती आहे का तशी? नाही. आपल्या मनावर, आपल्या इंद्रियांवर ताबा नाही. मग आपण भगवंतासारखे नाही होऊ शकत. ज्यावेळेस आपल्या मनावर, इंद्रियावर आपण ताबा करू शकू, मन इंद्रियाला आपण आपले दास बनवू, आपण त्यावर नियामकत्व करू, त्यावेळेस आपण भगवंतासारखे होऊ. आणि हेच गुणधर्म भगवंताचे आपल्याला घ्यायचे आहेत. तर असे ते भगवंत ऋषिकेश आहेत. मनावर त्यांचं नियामकत्व आहे, इंद्रियांवर नियामकत्व आहे.
नाही तर आपलं कसं आहे, मनाने काहीतरी खायला मागितलं की लगेच मन सुटलं, गेलं मार्केटला घेऊन आलं आणि खात बसलं. इंद्रियांना काहीतरी आवश्यक गोष्ट वाटली की मला ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे. आपलं हे जे नाक आहे, या नाक रूपी इंद्रियाला सुगंध आवडतो, मग चला मार्केटमधून स्प्रे घेऊन या, बरोबर की नाही. आपण याचे दास झालो म्हणून धावाधाव आपली चालू आहे, बरोबर की नाही. तर आपण तर दास आहोत म्हणून धावाधाव करतो, परंतु भगवंत तर दास नाहीत ना, ऋषिकेश आहेत ते. सर्व मन इंद्रियावर त्यांचा ताबा आहे, नियामकत्व आहे त्यांचं. तरी पण विश्वनाथ दास बाळापूरकर काय बोलतात, जीवा कारणे लोवसू, या जीवासाठी देवाच्या ठिकाणी लोभ निर्माण झालेला आहे. लोभ निर्माण झाला म्हणजे काय झालं, इंद्रियांवरच नियंत्रण सुटलं, तेव्हाच लोभ निर्माण होतो, बरोबर. जो लोभी माणूस आहे, जो माणूस लोभी आहे, त्याला आपण ऋषिकेश म्हणू शकतो का, की त्याचं खरंच सर्व इंद्रियांवर नियामकत्व आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही. लोभी झाला म्हणजे तो मन इंद्रियाचा दास झाला. पण इथे विश्वनाथ दास म्हणतात, आपल्या या हीन दीन अशा या जीवासाठी विचार करा, तुमच्या आमच्या अशा या अधम जीवासाठी भगवंत पण लोभसू म्हणजे लोभाळू झाले, देवालाही लोभ सुटला या जीवासाठी. किती गुणी आहे बरं हा जीव. एवढं सर्व समजलं तरी हा जीव घेतो का अनुसरण? नाही घेणार. आणि अशा या अधम जीवाच्या ठिकाणी भगवंत लोभ करतात. आता यापेक्षा मायपोटपणा काय पाहिजे देवाचा. आपण तर काय संसारामध्ये रम्मान, बरोबर की नाही, तरी पण देव लोभ करतात आपला. तो हृदय दिसे मोसूस तो ममिसे, तो हृदय दिसे मोसूस तो ममिसे, हृदयाच्या ठिकाणी त्याचा मागमोस दिसतो. कशाचा? त्या लोभाळूपणाचा. कशामिशे? स्तोममिसे, जे छातीवर केश निघालेले आहेत. स्तोम म्हणजे काय? बारीक बारीक केस निघालेले आहेत. तो जो स्तोम दिसत आहे, तो स्तोम म्हणजे जणू काही भगवंताच्या ठिकाणी जो लोभाळूपणा आहे जीवासाठी, तो दर्शविण्यासाठीच जणू काही ते स्तोम आहे, असं आपल्याला इथे विश्वनाथ दास सांगतात. तर आजच्या या ज्ञान सत्रामध्ये जे काही आपण वर्णन पाहिलं श्रीमूर्तीचं, हे वर्णन तुम्हाला लक्षात आलंच असेल. आणि या ओव्यांमधनं आपण आपल्या जीवनामध्ये काय उतरवलं पाहिजे हेही लक्षात असू द्या. 100% उतरवा, लगेच बदल करून घ्या जीवनामध्ये असं मी मुळीच म्हणणार नाही. ते शक्य गोष्टही नाही. कारण एकदम बदल घडवायचा म्हटलं तर ते अवघड असते. आणि म्हणून 100% नका, 10% तर उतरवा. हळूहळू हळूहळू परिवर्तन होत चालेल. तर आजच्या ज्ञानसत्रामध्ये एकंदरीत आपण भगवंताच्या उदराचं वर्णन पाहिलं, वक्षस्थळाचं वर्णन पाहिलं, आणि या जीवासाठी भगवंत कसे लोभाळू झाले हेही पाहिलं. तर आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, भगवंताच्या श्रीमूर्तीवरील त्रिरेखा जे आहेत, त्रिवळी जे आहेत, त्रिरेषा श्री कंठी मिरवे त्रिरेषा उदरा, हे जसं मी सांगितलं, तर ह्या त्रिरेषा काय दर्शवितात आपल्याला, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. सर्व वासनिक मंडळींनी नक्कीच व्हिडिओ ध्यानपूर्वक पाहिला असेल. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये एका नवीन व्हिडिओसह ज्ञान प्रबोधाच्या पुढील ओव्यांचं अध्ययन करण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.